शांतिवन बुद्धविहार पाथरीची चाळ येथे सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील शांतिवन बुद्धविहार पाथरीची चाळ येथे दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मार्गदर्शक म्हणून संजना संजीव भांबोरे उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंकिता रामटेके उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय रंगारी, निमाताई मोहरकर रंगारी, संजय नासरे, उमराव सेलोकर, मामा वैद्य, प्रणय रामटेके, श्रामनेर बुद्धपाल, सुरेखा वंजारी, निमराव वंजारी, अंबादास मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत माता सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी मार्गदर्शन करताना कुमारी संजना संजीव भांबोरे म्हणाल्या की सावित्रीबाई जन्माला आल्या नसत्या तर चपरासी पदापासून देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान पदापर्यंत महिला पोहोचू शकल्या नसत्या। सावित्रीबाईंनी अत्यंत कठीण परिस्थितीत लोकांचा अपमान सहन करून मुलींना शिकविण्याचे कार्य केले। यापूर्वी जेव्हा मुलींचा जन्म व्हायचा तेव्हा त्यांना चूल आणि मूल एवढ्यापुरताच मर्यादित ठेवायचे, त्यांना शिक्षणापासून दूर ठेवायचे आणि घरकामातच गुंतवून ठेवायचे। त्यामुळे स्त्रियांचा विकास होत नव्हता, परंतु आज महिला पुरुषांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत। त्यांच्यामुळेच आम्हाला आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत आहे, ती सावित्रीबाईची देण आहे, असेही यावेळी बोलताना त्या म्हणाल्या। आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या 193वी जयंतीनिमित्त आपण सगळे शांतिवन बौद्धविहार पाथरी इथे एकत्रित जमलेले आहोत। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल बोलायचे झालं तर सगळ्यात आधी मनामध्ये एकच येते की जर सावित्रीबाई फुले जन्माला आले नसते तर प्रत्येक स्त्री ही चपराशीपासून पंतप्रधानाच्या पोस्टपर्यंत गेलेली नसती। आज आपण बघतो अलीकडे आपण बघतो की स्त्री ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करताना दिसते। आधी जेव्हा स्त्रीचा जन्म व्हायचं त्यावेळेस स्त्रियांना फक्त चूल आणि मूल इतक्यापर्यंतच मर्यादित ठेवायचे, त्यांना शिक्षण शिकवले जात नव्हते। त्यांना फक्त एवढं समजायचं गाई ढोरायसारखं राबणं, घरामध्ये काम करणं, कबाड कष्ट करणं एवढंच त्यांना द्यायचं। त्यांच्या हातामध्ये कधी पेन नव्हते देत, त्यांना कधी वाचायला लिहायला नव्हते शिकत। पण सावित्रीबाई फुले ह्या स्वतः एक स्त्री असून त्या समोर आल्या आणि त्यांनी म्हटलं की स्त्री ही फक्त चूल आणि मूल पुरताच मर्यादित नाही, ती ही घराची सुद्धा आणि बाहेर देशातील सगळे कामं करू शकते। हे सावित्रीबाई फुलेंना त्यावेळी स्त्रियांचे महत्त्व समजले आणि म्हणून त्यांनी आधी स्वतः शिक्षण घेतले ज्योतिराव फुले यांच्याकडून आणि नंतर त्या स्वतः शिकल्या आणि स्वतःकडून त्यांनी इतर महिलांना प्रेरित करून त्यांना शिक्षण दिले। त्या जेव्हा शिक्षण शिकवायला जायच्या तर त्यावेळेस लोक त्यांच्यावर दगडफेक करायचे आणि लोक म्हणायचे की अरे ही काय करते बाबा। त्यावेळेस लोक त्यांच्या विरोधात जायचे की नाही ही काय करू शकते, ही एकटी स्त्री असून ही काय करू शकते, समाजाचा काय उद्धार करू शकते, असे लोक त्यावेळेस वाईट प्रवृत्तीचे लोक असायचे आणि त्यावेळेस त्यांचा विरोध करायचे। तरी अशा खंबीर परिस्थितीत सावित्रीबाई फुले एकट्या पडल्या नाही, त्यांनी विचार केला, त्यांनी लोकांकडे लक्ष दिले नाही, त्यांनी लोकांचे बोलणे ऐकले, हे सगळे ऐकून त्या आपल्या फक्त कामाशी प्रामाणिक राहिल्या। आज त्या स्वतःच्या कामाशी प्रामाणिक राहिल्या म्हणून सगळ्या मुली आज प्रत्येक क्षेत्रापर्यंत गेल्या आणि सर्व शिकल्या। आज भारताची राष्ट्रपती आपण बघतो द्रौपदी मुर्मू झाली आहे, प्रधानमंत्री पहिली इंदिरा गांधी झाली आहे। तर हे सगळे फक्त सावित्रीबाई फुले यांची देण आहे, नाहीतर आज आपल्याला एकही स्त्री ही पंतप्रधान, राष्ट्रपती आणि एक न्यायाधीश झालेली दिसली नसती। धन्यवाद।